नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आज आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत आमच्या छोट्याशा गाव ज्याचं नाव मडकुणा आहे त्या गावातला बैलपोळा. मी बैलपोळ्याबद्दल तुम्हाला जास्त काही ज्ञान वगैरे देण्याचा प्रयत्न नाही करणार, कारण गावकऱ्यांना सर्वांनाच माहीत असते बैलपोळा का असते. तरी मी थोडं सांगू इच्छितो की बैलपोळा हा शेतकऱ्यांचा सर्वात चांगला मित्र म्हणजे बैल याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेला सण आहे. तर आमच्या गावातली परंपरा आहे की प्रत्येक वेळेस पोळ्याचं उद्घाटन जे आहे ते गावातले श्री पोलीस पाटीलच करतील. तर तुम्ही बघू शकता पोलीस पाटील हातामध्ये एक गुढी घेऊन चालले आहे आणि ते आलेल्या प्रत्येक बैल जोडीचं निरीक्षण करताय आणि ते निरीक्षण करणार. आणि तुम्ही बघू शकता किती उत्साही आहे आपल्या गावातले लोक या पोळ्याबाबत. आमच्या घराजवळचा साहिल सुद्धा आपल्या छोट्याशा हाताने 2 बैल घेऊन आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मोठी जत्रा भरली आहे गावामध्ये. सर्व लोक एका जागी येऊन तर हे आमच्या क्रिकेट टीमचे माजी कर्णधार श्री प्रतीक भाऊ हारगुडे इथे आपल्या छोट्याशा चिमुकल्या मुलीला घेऊन फिरत आहे. आजकाल गृहस्थ आश्रमामुळे आमचे प्रतीक भाऊ थोडेसे बिझी असतात, त्यांना वेळ वगैरे जास्त भेटत नाही. तरी तुम्हाला कुठलेही कागदपत्र वगैरे काढायचे असेल तर त्यांना नक्की संपर्क साधा, हेच मी सांगतो. बघू शकता किती उत्साही आपल्या गावातले लोक सर्वजण पोळ्याच्या जत्रेमध्ये सहभागी झाले आहे. बघा कसे धावत आहे आणि आपल्या कॅमेऱ्याकडे सुद्धा बघत आहे. श्री पवन भाऊ बगमारे पोलीस पाटील सोबत आहे इथे. आणि हे आमचे ऋषभ भाऊ हारगुडे जे गावातले एकुलते एक वकील आहे. बाकीचे मुलं खूप तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर जोडा आहे आमच्या गावातल्या बैलाच्या. छोटे छोटे मुलं सुद्धा इथे बैलाला घेऊन फिरत आहे. या काही आणखी जोड्या मुलं पोच देत आहे इथे. खूपच छान दिसतात तुम्ही मित्रांनो. आप्पाजी सुद्धा आपल्या मुलांना बैल दाखवत आहे. हेच तर गावातली मजा आहे की छोटे छोटे मुलं येतात. तर आणि हे आमचे मोठे बाबा बैलासोबत पोज मारत आहे.
आणि परंपरेनुसार इथे हनुमानजीची पूजा चालू आहे. झाल्यानंतर जे पोलीस पाटील आहेत ते प्रत्येक जोडीजवळ जाऊन एक छोटीशी परंपरा जी आहे ते गुढी प्रत्येक बैलाच्या डोक्यावरून फिरवून नंतर मग हा पोळा सुटून जाईल. तर इथे हे पूजा चालू आहे सध्या. गावातले सर्वच प्रख्यात व्यक्ती इथे येऊन पूजा करत आहे. सरपंचसुद्धा आहे तिथे, सोबत काही मानलेले व्यक्तीसुद्धा. आणि इकडे सर्व गावकरी या उत्सवाची मजा लुटत बँड वगैरे चालू आहे. आणि उत्साह तुम्ही बघू शकता गावातल्यांचा खूप आहे या सणाला घेऊन. तर बघू शकता तुम्ही इथून बैलांची पूजा वगैरे करणं चालू झाली आहे. आपल्या गावातले पोलीस पाटील यांनी सुरुवात करून दिली आहे आता पूजा करण्यासाठी. आणि इथून तर लास्टपर्यंत जितक्याही बैलजोड्या आहेत त्यांची अशीच पूजा होणार. आणि मग त्यानंतर हा बैलपोळा इथून सुटलेला आहे असं ते जाहीर करणार. मग सगळ्याच जोड्या गावावर फिरणार आणि जो त्या जोड्यांना घेऊन फिरत आहे त्याला काहीतरी छोटंसं बक्षीस वगैरे मिळणार. आणि बैलांना पुरणपोळी चारण्याची परंपरा आहे. बस त्यानंतर मग सर्व आपल्या घरी.
हा व्हिडिओ टाकण्यास थोडंसं उशीर झाल्यामुळे मी सर्वांना माफी मागतो आणि मी तुम्हाला विनंती करतो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ सर्व गावकऱ्यांसोबत आणि सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पुन्हा मिळत राहील. आणि दुर्गादेवीच्या आगमनाच्या व्हिडिओसाठी आतुरतेने वाट बघत राहा. तो व्हिडिओ नक्कीच वेळेवर येईल. धन्यवाद हा व्हिडिओ बघण्यासाठी. जय हिंद, जय भारत.